संत तुकाराम महाराज निवडक अभंग भाग 10वा. या अभंगामध्ये तुकोबा राय आपल्याला प्रपंचाच्या खोटेपणाविषयी सांगताय आणि या खोटेपणाच्या आहारी गेल्यामुळे माणसाचं नक्की काय होतं हे या अभंगामध्ये ते आपल्याला सांगताय. अभंग छोटासा आहे अगदी. मृगजळ दिसे साचपण ऐसे, खोटी याचे पिसे उरफोडी. जाणो निका करा आपुलाले घात, विचारारे हित लवलाही. की तुम्ही खोट्याच्या मागे पळू नका, मृगजळाच्या मागे जाऊ नका, असं तुकाराम महाराज सांगतायत. आपलं हित नक्की कशात आहे त्याचा विचार करा. संचित सांगाती बोळवण सवे, आचरले द्यावे फळ तेणे. तुका म्हणे सेखी स्मशान ते वरी, संबंध गोवरी आगीस. काय असतं की मृगजळ हे खोटं असतं आणि तहान लागलेले हरिण जे असतात ते त्या मृगजळाच्या माग धावत जातात आणि उन्हाळ्यामध्ये ते मृगजळ तर त्याचे तरंग लांबवर दिसत राहतात आणि तुम्ही त्याच्या माग 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 जात राहतात. त्याच पद्धतीने प्रपंचामध्ये आपल्याला सुखाची तहान लागलेली आहे आणि आपलं समाधान होईल असं आपल्याला वाटत असतं आणि आपण त्याच्या मागे धावत असतो आणि शेवटी ते हरिण जसं आपलं ऊर फुटून मरून जातात तसं आपणही या सुखाच्या माग धावत 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 समाधान मिळेल, आता मिळेल, मग मिळेल, हे सुख मिळाल्यावर समाधान मिळेल, ते सुख मिळाल्यावर समाधान मिळेल, असा विचार करून शेवटी आपणही त्या मृगांप्रमाणे संपून जातो. तुकाराम महाराज असं सांगतायत की अहो, तुम्ही लोक सुद्धा या मृगांसारखंच वर्तन करताय, हे तुम्हाला कळत नाही का? आणि मानवी आयुष्य अर्थपूर्ण आहे हे असं आपण अनेक वेळा म्हणत असतो आणि तरीही आपण अगदी निकाराने सुखांच्या मागे धावत असतो. हे सगळं बघून ते म्हणतात की अरे तुम्ही तुमचा हिताचा विचार करतच नाही आहात का? आपलं हित कशात आहे याचा विचार करा. आपलं हित प्रपंचाचा विचार करून त्याच्या सुखांच्या मागे धावण्यामध्ये नाही आहे. या नादामध्ये जी कर्म होतात ती पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला पोहोचवतात असं तुकाराम महाराज सांगतात. ही कर्म तुम्हाला परत परत जन्म घ्यायला भाग पाडतात. या जन्मात आपण पूर्व जन्मामध्ये जसं फळ भोगलेलं असेल तेच आपण, जे फळ केलेलं असेल तेच आपण या जन्मामध्ये भोगत असतो. आणि हे सगळं कशासाठी चाललेलं आहे? शेवटी हाती काय लागणार आहे? सुखाच्या मागे लागून समाधान तर मिळालेलं नाहीये. दुसरं म्हणजे त्यांनी तुम्हाला कर्म करायला लावलेली आहेत आणि पुढच्या जन्मामध्ये पोहोचवलेलं आहे आणि या जन्माचा शेवट तर स्मशानामध्येच होणार आहे. तुकोबाराय अतिशय भेदक ओळी लिहितात की स्मशानामध्ये देहाचं लग्न जे आहे ते गोवऱ्यांशी लागतं, अग्नीशी लागतं. की तुकोबाराय म्हणतात अरे हे असं करू नका. आपण सुखाच्या मागे लागतो, त्यातून कर्म होतात आणि आपली पुढची जन्म त्यातून तयार होतात. आपण मूलतः कर्म कशी त्रास देतात हे समजून घ्यायला पाहिजे आहे. की त्या मृगजळाच्या पलीकडं, त्याच्या पलीकडं थोडासा विचार करायला पाहिजे आहे. आपण या जन्मामध्ये सुखांसाठी लोकांना त्रास देतो, त्यांच्यावर अन्याय करतो, त्यातून कर्म तयार होतात. हे सगळं आपण व्यवहार म्हणून वागतो. आपण म्हणताना म्हणतो, कळत असतं आपल्याला की आपण अन्याय करतोय, चुकीचं वागतोय, पण तरी सुद्धा आपण असं म्हणतो की अरे नाही, हा व्यवहार आहे, याच्यात असंच जगायला पाहिजे, स्वार्थ बघायलाच पाहिजे. व्यवहारात थोड्या पुढच्या मागच्या गोष्टी चालतात, 19-20 चालणारच. परंतु या सगळ्यामधून कर्म तयार होतात आणि मुख्य म्हणजे सुखाच्या मधून सुख उपभोगताना त्या सुखांच्या स्मृती तयार होतात आणि त्या स्मृती आपल्या बरोबर येतात. प्रत्येक जन्मात तर काही तुम्हाला अनुकूल असं वातावरण नसणार आहे की प्रत्येक जन्मात तुम्हाला अतिशय शांतपणे, सहजपणे सुख मिळत गेली. ज्या जन्मामध्ये परिस्थिती अनुकूल नाहीये त्या जन्मामध्ये आपण सुखांसाठी झगडू लागतो, चुकीची गोष्ट करतो, चोऱ्या माऱ्या करतो. हे सगळं तुम्हाला सुखाची तहान, सुखाचं मृगजळ करायला लावतंय हे तुकाराम महाराज या इथून सांगतात. सुखाच्या शोधातून कर्म आणि कर्माच्या शोधातून दुःख ही मालिका लक्षात घ्या. या अर्थाने सुख हे शेवटी दुःख आहे
हे लक्षात घ्या. खरा अर्थ जो आहे या आयुष्यातला तो परमार्थ साधण्यामध्ये आहे. आणि हे लक्षात घेऊन तुम्हाला हळूहळू या प्रपंचाच्या मोहातून बाहेर पडायलाच लागणार आहे. त्यातच तुमचं हित आहे असं तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत. धन्यवाद.